नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण माझ्या घरी हरतालिकेची कशी पूजा केली ते मी दाखविणार आहे। तर बघूया, मी इथे दिवा लावून घेतलेला आहे। बघा, गौरी हिची गौरीची पूजा केली आहे। वाळूनीनं पिंड काढून सगळं वाहून घेतलेलं आहे। घट स्थापित केलेला आहे आणि सखीने पार्वती त्यांची पण पूजा केलेली आहे आणि गणपतीची केलेली आहे। आणि इथे मी दूध आणि पाणी नैवेद्य लावलेला आहे आणि फळ लावलेले आहे नैवेद्याला। छोटीसं मी वेल काढून घेतलेला आहे आणि केळी घेतलेली आहे। मैत्रिणींनो, मला लहानपणापासून पूजेची खूप आवड आहे। तर त्यामुळे काय होतं, आम्ही लहान असताना गौरी ही अशी पेरायची माझी आई आणि वाजत गाजत गौरीने ही धुवायला न्यायचे त्यावेळेला। आणि गौरीप्रमाणे ते लोक वाद्य वाजवणारे नाही का पैसे घ्यायचे आणि आम्ही बेटावर जायचो आणि गौरी धुतल्यानंतर ती पण वाजत गाजत घरी आणून अशी मांडायची आणि त्यांची पूजा करायची। तर माझी आई लाकडाची पेटी होती त्याच्यावर मांडायची। तर वातावरण आपण कोणतीही पूजा केली तर घरात इतकं प्रसन्न वातावरण होतं। तर ती पेटी होती तर मला आजही आठवते की मी तिला देवाची पेटी म्हणायची। मला गौरी उचललेली आवडत नव्हती की विसर्जन नको करू बा। आज मला तो दिवस आठवतो तर मला थोडं हसायला येतं की किती लहानपणी आपल्याला कसं म्हणजे तेव्हापासून आवड आहे ही की नाही गौरीचंही विसर्जन करावं लागते पण घरात असली तर किती प्रसन्न वाटतं। मी हरतालिकेची पूजा आज अशी साधी सिंपल केलेली आहे आणि तुम्हाला माझा लहानपणीचा प्रसंग थोडक्यात सांगितला आहे। आठवतं सण आले की नाही का आपल्या जुन्या आठवणी, खूप आठवणी असतात नाही का। आणि पूर्वी पण सण किती थाटामाटात आणि वाद्य घेऊन वाजंत्री सोबत जायचं। मला वाटते त्यावेळेला 1 पैसा 2 पैसे असे वगैरे घेत असतील, आता बरोबर आठवत नाही मला तेवढं। परंतु छान वाजत गाजत मस्त गौराई धुवून आणायच्या आणि घरी अशा प्रकारे मांडायच्या। अशा प्रकारे मी साधीवादी पूजा केलेली आहे। अजून माझ्याकडलं डेकोरेशन पूर्ण झालेलं नाही आहे, त्यामुळे मी गौराई इथेच मांडली आहे देवाजवळ। अशा साधी सिंपल पूजा तुम्हाला कशी वाटली तर कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा। धन्यवाद।